आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। मंडळी, तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होत असते। हे राशी परिवर्तन जे घडत असते या प्रक्रियेला संक्रांत असे म्हटले जाते। अशी प्रक्रिया करत करत 12 महिन्यांमध्ये 12 संक्रांती येतात। त्यामध्ये मकर संक्रांत हे सर्वात मोठी असते। संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणे होय। तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजेच मकर संक्रांत होय। हिवाळ्यामध्ये साजरा होणारा मकर संक्रांत हा सण अगदी हिवाळ्याच्या शेवटी येतो। नववर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो। 2024 या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी होणार आहे। या दिवशी सकाळी उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्यात येते। स्नान केल्यानंतर शुभ्र आणि नवीन वस्त्र घालण्यात येते। एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध गंगाजल घ्यायचं आणि त्यामध्ये काळी तीळ टाकायची। हे जल सूर्याला अर्पण करायचे आणि खिचडी दान करावी। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होते, त्यामुळे सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात। यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच सूर्यदेवाची पूजा करा। यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, श्राद्ध आणि पुण्य केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते। त्याचबरोबर असे केल्यास आपण केलेल्या विशिष्ट प्रकारच्या कामांमध्ये सफलता प्राप्त होते। 2024 या वर्षीची मकर संक्रांत कशा प्रकारे साजरी करायची हे बघणार आहोत। त्याचबरोबर संक्रांत कशी साजरी करायची याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। 2024 या वर्षामध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे। मकर संक्रांत ही नेहमी 14 किंवा 15 जानेवारीला साजरी होत असते, परंतु मागच्या 2 वर्षापासून मकर संक्रांती ही 15 जानेवारी या दिवशी साजरी केली जाते। संक्रांत हे प्रत्येक महिन्यात साजरी होत असते, परंतु मकर संक्रांत हे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करायचे संक्रमण दाखवते आणि ही वर्षातील सर्वात मोठी संक्रांत साजरी केली जाते। 15 जानेवारी 2024 या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। दिनांक 15 जानेवारी 2024 या दिवशी मध्यरात्रीपासून 2:42 मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे। म्हणूनच उदय तिथीनुसार मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी होणार आहे। आता उदय तिथी म्हणजे काय? तर उदय तिथी म्हणजे जी तिथी सूर्याचं तोंड बघते अशा तिथीला उदय तिथी असे म्हणतात। ही संक्रांत कशावर आहे? प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचं वाहन हे बदलत असतं। 2024 या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असणार आहे, तर उपवाहन हे सिंहीण असणार आहे। त्याचबरोबर काळे वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावर हळदीचा टिका आहे। वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेले असून नाव महोदरी आहे। संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल, नैऋत्य दिशेकडे बघत आहे।